आपला गट बीट काय ना आपला सगळे सारखे, पण जो शेतकऱ्याचं काम करतोय त्याला आम्ही सहकार्य करू. त्यामुळं भाजपने देखील येथील चेहरा बदलावा. दर्शक हो नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे. एप्रिलला इलेक्शन्स लागतील, परंतु त्याच्या आधी ग्राउंडला फिरून आम्ही गावामध्ये लोक काय म्हणतायत, जनता काय म्हणते हे पाहण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट घेतोय. सध्या आम्ही तळाशी या गावाकडे आलो आणि इथे गुराळ आहे आणि गुराळाच्या शेजारी असणारी काही लोक आम्हाला खूप सारी भेटलीत. आम्ही मस्त चिपाडावरती बसलो इथं, कारण इथं बसूनच हे काम करतायत दररोज. यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं यांच्या मनात राजकारण्यांच्या बद्दल काय आहे, सध्याचं वातावरण काय आणि लोकसभेमध्ये काय होऊ शकतं. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्ही बोलायला तयार झालात याबद्दल आणि ह्या कामात ना आता तुमच्या इथलं गुराळाचं काम चालू आहे, याच्यातून तुम्ही वेळ काढून आलात याबद्दल पहिल्यांदा तुमचं मी आभार मानतो. सध्या इलेक्शन्स लागतील, मार्चला आता आचारसंहिता लागेल, एप्रिलला इलेक्शन्स लागतील, त्यानंतर सगळे नेते तुमच्याकडे घरापर्यंत येणं, चुलीपर्यंत येणं हे तर काय प्रत्येक वेळीच आता आपलं सगळ्यांना माहीत आहे की आम्ही हे करू ते करू, यानंतर इलेक्शन्समध्ये आम्हाला संधी द्या, असेच प्रत्येक पक्षाचे नेते म्हणतात. महाविकास आघाडी पण म्हणते, महायुतीचे पण नेते म्हणतात. तर याच्यामध्ये आत्ता सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत हे महायुतीचे आहेत, शिंदे गटाचे आहेत, विरोधी गटातून आता कोणतरी उभा राहील, त्यांचं तर तिकीट सध्याचे विद्यमान असल्यामुळे फिक्सच असणार आहे. तर यांच्याबद्दलचं मत काय आहे, त्यांच्या विरोधातल्या लोकांच्या बद्दलचं काय आहे, किंवा त्याच्यातलं कोण यायला पाहिजे, काय वाटतं तुमच्याकडे पहिल्यांदा येतो? याच गावचे आहे का? गावचीच आहे. तळाशी बरोबर आहे काय का? तळाशी गावचीच आहे. गुराळातच कामाला आहे. असू देत, गुराळातच कामाला आहात म्हणजे तुम्ही मित्र आहात, शेती करताय, शालेय व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. बरं, मग तुम्हाला काय वाटतं की लोकसभेमध्ये सध्याचे विद्यमान खासदारांच्या बद्दलचं तुमचं मत काय? हा एकाने चांगले आहे, जे काय अडचण नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, हे दर जे वाढत नाही का नाही ते जरा कमी करावे तिने, ते सगळं वाढत हा केंद्र शासनाने ते सगळं एवढे पैसे जमा आहे, तेवढं जमा आहेत, अनुदान आहे, हे आहे. आता मी शेंटिंग आम्ही करतोय, लाखो म्हणजे सगळेच धंदा आम्ही करतोय, कारण ते नुसतं वाढत जाते. महागाईच महागाई ह्या पक्षानं कमी करून ह्याच पक्ष परत सत्तेत यायला पाहिजे. काय अडचण आहे, बाहेर चालतंय, काय अडचण नाही. महागाई कमी व्हावी, सगळं वाढत जाते. फक्त महागाईमुळे त्या पक्षाबद्दलची थोडीशी तुमची तक्रार आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला जनतेसाठी नवीन चेहरा मोहरा चेतन नरके पाहिजे. तुम्ही कुठल्या याच गावच्यात? मी तळाशी गावचा. कुठल्या गटाचे? शिंदे गटाचे? आपला गट बीट काय ना आपला सगळे सारखे, पण जो शेतकऱ्याचं काम करतोय त्याला आम्ही सहकार्य करू. आता हे तर नाव नवीन चर्चेत आहे, मग इथं शेतकऱ्यांचं काम करणं किंवा इतर गोष्टीबद्दल एवढे आमदार खासदार पुढारी सगळे येऊन गेलेत, हे करतो ते करतो, ह्यासने आपण चान्स देऊन बघितला. आता आपण चेतन नरक्यासने चान्स देऊन बघू. आपण चेतन नरक्याने देऊन बघायचे आहे एखादा नवीन चेहऱ्याला, यासाठी तुम्हाला वाटतं एक तरुण म्हणून पण तुम्हाला ती भावना वाटत असेल की बाबा ते तरुण आहेत. आणि मला एक गोष्ट जाणव झाली, या भागामध्ये फिरताना इकडल्या भागामध्ये बऱ्यापैकी त्यांची काहीतरी गावदौरे झालेत, त्यामुळे तरुणांच्या मध्ये चर्चेमध्ये नाव ते खूप ठिकाणी आहे. परंतु येणाऱ्या पिढीला तुम्ही काय मग देणार? बदलायला पाहिजे की नाही? बदलायला पाहिजे. काय बदलायला पाहिजे त्याच्यात? कोणतरी उमेदवार बदलायलाच पाहिजे की राजकीयातनं. उमेदवार बदलायला पाहिजे. शिंदे गट, ठाकरे गट माहित आहेत का? माहिती आहे सगळं. ह्याच्यात काय योग्य वाटते? योग्य काय, शिवसेना योग्य वाटते बा. कुठली? आता दोन्हीकडे पण शिवसेनाच आहे, ठाकरे गटाची पण शिवसेना आहे आणि शिंदे गटाची पण शिवसेना आहे. करते ठाकरे काय कधीच हे करणार नाही, ठाकरे आवरणार नाही. म्हणजे तुमचा शिवसेना आधीपासूनच आहे का? तुम्ही पक्षाचेच आहेत पहिल्यापासून? इकडल्या भागामध्ये राष्ट्रवादीला स्ट्रॉंग होती नाही, आता इथं शिवसेना आहे. शिवसेना ठाकरे गटाच आहे. ठाकरे गट. आज जे विद्यमान खासदार कोल्हापूरचे आहेत ते बऱ्यापैकी अपयशी ठरले. आता आमच्या गावातच आता घेतला तर तुम्ही राधान तालुक्यात जरी घेतला तर ते एकदा येऊन प्रचारात आले, त्यानंतर त्यांची पुन्हा इकडे फेरी नाही, फक्त त्यांचं हे आहे. तर आज कोल्हापूरच्या जनतेला बी आम्हाला पण वाटतं की नवीन चेहरा एकदा येऊन जाऊ दे. नवीन चेहरा झालेला तर मी गोकुळ दूध संस्थेचा चेअरमन आहे, दूध संस्थेचा येथील गावचे उपसरपंच, माझी मिसेस उपसरपंच आहे. हा राजकीय पार्श्वभूमी आहे की आम्हाला वाटतं एक नवीन चेहरा आता पाहिजे आणि उच्च शिक्षित उमेदवार पाहिजे. आज चेतन नरके आमचे गोकुळचे डायरेक्टर आहेत, त्यांचे आमचे बी संबंध आहेत, पण त्यांनी राजकीय असं संबंध नाही. आम्ही महाडी गटाचंच काम करतो इथं. खरं चेतन नरके आज उच्च शिक्षित उमेदवार आहे. एक नवीन चेहऱ्याला या जनतेने कोल्हापूरच्या संधी द्यावी, आम्हाला बी वाटतंय आम्ही बी संधी द्यावी. गोकुळचे संचालकांच्या माध्यमातून त्यांचं काम आहे, थायलंडचे ते वाणिज्य सल्लागार आहेत, त्यामुळं एक उच्च शिक्षित उमेदवार ह्या कोल्हापूर जिल्ह्याला आजपर्यंत
नव्हताच. धनंजय माडकांच्या नंतर आता ह्योच उच्च शिक्षित चेहरा दिसतोय. महाडिक गटाचे आहात म्हणून पुढला प्रश्न विचारतो की आता यावेळी मंडलिक साहेब तर सध्याचे विद्यमान खासदार आहेत, विद्यमान खासदारांचंच परत तिकीट इथं असणार आहे शिंदे गटाकडून. यावेळी मुन्ना साहेब, आता तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते आहात, ह्या सगळा गट तर त्यांच्यासाठी काम करणार आहे, कुणासाठी काम करणार आहे, मंडलिक साहेबांसाठी काम करणार आहे. त्यावेळी तुम्हाला त्यांच्या पाठीमागून जावं लागणार. तुमच्या डोक्यात जो म्हणजे जो विचार आहे की उच्च शिक्षित असायला पाहिजे, आमच्या कामाला येणार असायला पाहिजे किंवा या गोष्टीसाठी असायला पाहिजे, परंतु तिथं मुन्ना साहेबांचा एक शब्द असणार आहे त्यावेळी. नाही, मान्य आहे, आम्ही धनंजय माडिक साहेबांचे कार्यकर्ते आहे, पण आज संजय मंडलिकांचं काम बघितलं तर त्यांच्यावर जनतेत प्रचंड नाराजी आहे. कुणीही पाठिंबा दिला, आम्ही जरी पाठिंबा दिला तर संजय मंडलिक साहेब निवडून येतील अशी अपेक्षा इथं नाही आहे. त्यामुळं भाजपने देखील येथील चेहरा बदलावा, चेतन नरके सारख्या उमेदवारांचा विचार केला तर काही वावगं ठरणार नाही. भाजपनंच डायरेक्ट विचार करावा, म्हणजे महायुतीतनं ते उभा राहावेत असं वाटतं तुम्हाला? आम्हाला तसंच वाटतंय. बरं, चला पाठीमागे जाऊया. ज्या गावामध्ये केपी साहेब गेलेत, मुन्ना माडिक गेलेत, परत खासदार आलेत, आंबेडकर झाले, बाकी इतर सगळे पुढारी आमदार खासदार सगळे येऊन गेले, पण आज या तळाशी गावाची अशी अवस्था आहे, फाट्यावरून आत आले की आपल्या गावामध्ये घरात जाईपर्यंत धुळाच खावा लागतो. रस्ता व्यवस्थित नाही, गटारे नाहीत, आणि महागाई, लागवडींचं दर एक, देताना उसाला दर नाही, गुळाचा भावाचा काय विषयच नाही, गुळाला बी भाव नाही, उसाला दर नाही, लागवडीचा दर कायच्या बाय आहेत. मासा आम्हाला एक नेता पाहिजे, शेतकरी महागाईवरती शेतकऱ्याला आवाज उठवणार किंवा असा शेतकऱ्याला एक हे करा, सपोर्ट देणार. हेच बरोबर आहे मुद्दा यांचा. तुम्ही जरी हसत असाल ना तरी शेतकरी म्हणून आपण उलट ह्याच्याबद्दल सिरियस असायला पाहिजे. उद्योजक जे असतात ना, मी सांगतो एक पत्रकार म्हणून तुम्हाला मुद्दा सांगतो, उद्योजक जे असतात ते एकत्रित येऊन त्या नेत्यांच्या पाठीमागे जाऊन बाबा ह्या उद्योगांना ह्या योजना आल्या पाहिजेत, ह्या उद्योगांना ही सबसिडी मिळाली पाहिजे, मग हे उद्योग मोठे होतील, देशासाठी मोठे होतील हे सांगतायत, परंतु त्यातनं त्यांचा नफा असतोय. शेती तर तुमच्यासाठीच नाही आहे, शेतीमुळे पूर्ण देश चालत असतोय. मग शेतीसाठी आता जसं यांनी म्हटलं की हे महागाई कमी व्हायला पाहिजे, त्यात ह्या सुविधा आल्या पाहिजेत, आता या गुराळ्याची काही अडचणी त्यांनी सांगितल्या हे व्हायला पाहिजे, हे तुम्ही जाणून बुजून पुढे येऊन सांगायला पाहिजे. तुम्ही जे शेतकरी आहात तुम्ही सांगायला पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी पुढे भविष्य निर्माण करत असताय. तुम्ही आता टाळलात ना, तुम्हाला काही वाटत नाही, परंतु हा मुद्दा मी आता प्रेमी दाखला काढलेला आहे वरच्या राधानगरला, प्रेमी दाखला मी आता दिले 7,000 रुपये, अजून दाखला मिळाले नाही. ते पैसे म्हणजे पैसे दिलेत, हा पैसे दिले दाखला काढायला, कागद मी सही दिली, सगळं मी करून दिले त्याने, तेव्हा पैसे अजून मिळाले म्हणजे अजून दाखला मिळाला नाही. मग ते उद्या येतो, परवा येतो, ते अमुक दे तमुक दे कागद देऊया, उद्या परवा देऊया, मग उद्या या परवा. जे तुम्ही त्रास दिलात हे कुठेतरी मुद्दे तुम्हाला वाटत असले मुद्दे मांडून कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, अडचणी सॉल्व्ह होत नाहीत, तर होतात. जिथं माणूस जास्त पुढे बोलणार असतो ना त्या ठिकाणी लोक, ती वरचे अधिकारी किंवा इतर लोक अडचणी करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की हा लय बोलून मला कुठेतरी चव्हाट्यावर आणेल, कोण नेत्यांना पण माहिती असेल हा लय बोलून मला कुठेतरी चव्हाट्यावर आणेल. त्यामुळे बोलणारा माणूस पाहिजे, माझ्या पोराबाळांचं पुढलं भवितव्य व्यवस्थित पाहिजे असेल तर आता बोललं तर कुठेतरी मग पुढे जाऊन दर चांगले मिळतील. आज उसाला चांगलं कुठेतरी थोडंफार तरी मिळायला लागले, आधीच्या पेक्षा अजून चांगले मिळतील, दुधाला चांगले मिळतील, तर तुम्ही बोलायला पाहिजे. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आता परत येत नाही प्रतिकाकडे बोलण्यासाठी, काय कोणाला बोलायचं आहे? हाऊस खूप छान झाली चर्चा. धन्यवाद.